फर्स्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीर इनामदार। आज हम बात कर रहे हैं भीड़ से सामने आए एक ऐसे मामले की जिसने सोशल मीडिया से लेकर स्थानीय स्तर तक चर्चा तेज कर दी है। नाजिया इलाही खान के खिलाफ पुलिस अधीक्षक कार्यालय में लिखित शिकायत देकर उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की गई है। क्या है पूरा मामला, शिकायत में क्या आरोप लगाए गए हैं, आइए जानते हैं इस रिपोर्ट में। महाराष्ट्र के बीड जिले में पुलिस अधीक्षक कार्यालय में एक लिखित शिकायत देकर बीजेपी की कार्यकर्ता नाजिया इलाही खान के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की गई है। ये शिकायत यलगार ग्रुप बीड के संस्थापक बिलाल अब्दुल रज्जाक शेख द्वारा दी गई है। शिकायत में कहा गया है कि नाजिया इलाही खान ने सोशल मीडिया पर प्रसारित एक इंटरव्यू के दौरान इस्लाम धर्म के पैगंबर हजरत मोहम्मद और उनकी पत्नी हजरत आयशा के संबंध में कथित रूप से आपत्तिजनक और अपमानजनक टिप्पणियां की। शिकायतकर्ता का आरोप है कि इन कथित बयानों से मुस्लिम समाज की धार्मिक भावनाएं आहत हुई है और समाज में असंतोष का माहौल पैदा हो सकता है। शिकायत में यह भी उल्लेख किया गया है कि यह इंटरव्यू एक इंस्टाग्राम अकाउंट पर प्रसारित हुआ था, जहां बड़ी संख्या में लोगों ने इसे देखा। शिकायतकर्ता का कहना है कि सोशल मीडिया पर इस तरह के बयान सार्वजनिक व्यवस्था और सामाजिक सौहार्द के लिए नुकसान साबित हो सकता है। इसी आधार पर पुलिस अधीक्षक से मांग की गई है कि मामले की जांच कर भारतीय न्याय संहिता की संबंधित धाराओं के तहत नाजिया इलाही खान के खिलाफ एफआईआर दर्ज की जाए और कानून के अनुसार कार्रवाई की जाए। शिकायतकर्ता का कहना है कि यदि समय रहते ऐसी घटनाओं पर कार्रवाई नहीं की गई तो समाज में धार्मिक तनाव बढ़ सकता है। इसीलिए उन्होंने प्रशासन से तत्काल हस्तक्षेप करने की अपील की है। फिलहाल इस मामले में पुलिस के पास लिखित शिकायत पहुंच चुकी है। अब ये पुलिस की जिम्मेदारी है कि शिकायत में लगाए गए आरोपों की जांच करे और उपलब्ध साक्ष्यों के आधार पर आगे की कानूनी प्रतिक्रिया तय करे। ध्यान देने वाली बात यह है कि अभी तक केवल शिकायत दी गई है। इस मामले में एफआईआर दर्ज होने या किसी व्यक्ति के दोषी होने की आधिकारिक पुष्टि नहीं हुई है। साथ ही इस शिकायत पर नाजिया इलाही खान की ओर से भी कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। अब सभी की नजर इस बात पर टिकी है कि पुलिस इस शिकायत पर क्या फैसला लेती है। क्या जांच के बाद मामला दर्ज होगा या नहीं, इसका जवाब आने वाले दिनों में सामने आएगा। जैसे ही इस मामले में कोई नया अपडेट आएगा हम सबसे पहले आपको जानकारी देंगे। अगर आपको ये रिपोर्ट महत्वपूर्ण लगी हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और फास्ट अपडेट न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। आप सब लोगों को मालूम है नाजिया इलाही खान नाम की बीजेपी की एक कार्यकर्ता है जिसने हुजूर के और माँ आयशा की शान में गुस्ताखी करने वाले अल्फाज इस्तेमाल किए कि इंस्टाग्राम पे जो इंटरव्यू अपलोड किया हुआ था उसके अंदर उसके अकाउंट से, तो उसके खिलाफ में यहाँ बीड ज़िले में सब मुसलमान भाइयों ने और बहनों ने मिल के कल कलेक्टर ऑफिस में एक निवेदन दिया, निषेध का एक मोर्चा किया। उसके बाद आज एसपी ऑफिस में आए। एसपी ऑफिस में एक कंप्लेंट दी गई कि उसके खिलाफ में गुनाह दाखिल होना चाहिए। आज एसपी साहब को मिले हैं और निवेदन दिया है। इंशाल्लाह शाम तक के कंप्लेंट फाइल हो जाए। मी आम्रपाली साबळे। आज आपण सोशल मीडिया सगळेजण हँडल करतो आणि सोशल मीडियावर एक नाजिया नामक महिला आहे जी विकृती पसरवण्याचं काम करते। बीजेपी पक्षाशी रिलेटेड ती महिला आहे। एक मुस्लिम धर्म जो भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या महिलेने त्या धर्माविषयी नको ते वक्तव्य केलेलं आहे। आपले जे मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या ज्या सुविध पत्नी आहेत तर त्यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करून आणि तेवढ्यावरच ती न थांबता बुरखा घालणाऱ्या आणि हिजाब घालणाऱ्या महिलांविषयी, त्याचबरोबर तलाक याविषयी जे तिने वक्तव्य केले आहे ते अत्यंत क्लेशदायक वक्तव्य आहे आणि तिच्या विरुद्ध एफआयआर दाखल होणे हे नितांत आवश्यकता आहे। तिला ताब्यात घेणे नितांत आवश्यकता आहे। माझी आपल्यासमोर विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना, जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत, जर आपल्या भारत देशाची शांतता आपल्याला अबाधित जर ठेवायची असेल तर अशा प्रकारे भुकणाऱ्या कुत्र्यांना तात्काळ आवर घालणं गरजेचं आहे। तिला अटक करण्याचं गरजेचं आहे आणि तिला अटक झाल्याच्या नंतर जो तिच्या पाठीमागं जो एक समाज उभा आहे, जी एक संघटना उभी आहे, त्यांना चक्राक बसल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही एसपी ऑफिसमध्ये तिच्या विरुद्ध 0 एफआयआर दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। तिने मुस्लिम धर्माच्या विरुद्ध जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत घृणास्पद वक्तव्य आहे। दोन समाजामध्ये जो भारत देश विविधतेने नटलेला आहे, विविध जाती धर्माने नटलेला आहे, त्यांच्या विरुद्ध
आणि अशांतता निर्माण होण्याचं जे वातावरण तिने केलेलं आहे ते देशद्रोहाचं वातावरण आपल्याला म्हणता येईल. तिच्या विरुद्ध विविध प्रकारचे कलम लावले जावे आणि तिला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी SP ऑफिसमध्ये आज करण्यासाठी आलेलो आहोत. बीड जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाज नाझिया इलाही या महिलेविरोधात FIR दाखल करण्यासाठी येथे जमलेला आहे. विषय हा आहे की हा विषय तर हेट स्पीचचा आहे. हेट स्पीचमध्ये आज येथे काही राजकीय नेते अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे, विशेष करून अल्पसंख्याक समाजाला. आणि आपण पाहतो की कुठं ना कुठं हे हेट स्पीच थांबले पाहिजे. शासनाकडून याची गंभीरतेने दखल घ्यायला पाहिजे. कारण नाझिया इलाही ही एकटीच नाही, तर आपण पाहतो संग्राम जगताप असेल, महेश लांडगे असेल, गोपीचंद पडळकर असेल, नितेश राणे असेल, असे अनेक नेते आहेत जे आज इथं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ती साधू संतांची आणि गंगा जमुना संस्कृती आणि तहजीबवाली भूमी आहे. इथं शांतता आहे. पण आज इथं आपण पाहतो की महाराष्ट्राचं संपूर्ण वातावरण यांनी गढूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आज आम्ही SP साहेबांना असं कडकडीत इशारा दिलेला आहे की त्या महिलेविरोधात आणि यानंतर पण जे कोणी हेड स्पीच करणार त्यांच्या विरोधात जर FIR दाखल झाली नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली नाही तर आम्ही पुढील जे काय आमच्या आंदोलनाची दिशा आहे ती आम्ही गंभीरतेने घेऊ आणि जिल्हा बंदच काय महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देऊ. काही दिवसापासून आम्ही अल्पसंख्याक समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात आम्ही अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवा म्हणून शासनाकडे मागणी करत आहोत. हेट स्पीच असेल, जातीय दंगली असेल, मॉब लिचिंग असेल, सोशल मीडियावर गैरवर्तन किंवा असं कोणतंही स्पीच असेल, शाब्दिक अशी हे असेल, त्याच्या विरोधात आम्ही इथं या पुढील काळामध्ये खूप मोठं जनआंदोलन करणार आहोत. आणि शासनाने हे जे काय सरकारी लांडगे सोडलेले आहे त्यांच्यावर पण पायबंद घालणे गरजेचे आहे. हा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. FIR होणं बोलतो. आज येथे आम्ही सर्वजण नाझिया इलाहीच्या घृणास्पद वक्त्यावर इथं आम्ही उभे आहोत आणि तिला लवकरात लवकर तिच्यावर एक FIR दाखल करणं. अगर तिच्यावर आज FIR नाही झाली तर आम्ही इथून हलणार नाही. पण पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला संध्याकाळपर्यंतची वेळ दिली आहे की ह्या ज्या अशा घृणास्पद वक्त्यावर ज्या लोकांचा पाठिंबा असतो त्या लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे की मुस्लिम समाज हा जागरूक समाज आहे. कोणी यावे काहीतरी बोलून जावे हे चालणार नाही. भारतीय संविधानानुसार सर्वांना आपल्याला एक इथे समाजामध्ये राहण्याचा जो अधिकार आहे, कुणीही कोणा समाजावर बोलू शकत नाही. हा भारत देश विविधतेने नटलेला आहे आणि ह्या भारतामध्ये सर्व जाती धर्माची लोक सलोख्याने राहतात. त्यासाठी इथल्या सर्व लोकांनी आता एक ठाणले आहे की जोपर्यंत नाझिया इलाहीवर 0 FIR गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यापुढचे जे आंदोलन असेल ते तीव्र स्वरूपातील असेल. म्हणजे आम्हाला दाखवून द्यायचे की आमचे हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आहे ते आमचे पूर्ण आमचा हे गुरु तर आहेच, पण आमची उम्मत त्याच्यानुसार आहे आणि आमच्या जो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विषयी अगर बोलल त्याविषयी आम्ही शांत बसणार नाही. आणि ते कोणी असो, किती मोठाही असो, त्याविषयी आम्ही सर्वजण उभं राहणार आहेत. आणि लास्ट वॉर्निंग असेल एवढे बोलून मेरे सभी भाई बहन जो भी यहाँ पर आए हमारे बुलाने पे, जो अल्लाह के नबी और मेरे माँ आयशा सिद्दीक़ा के बारे में जो हेट स्पीच करी हो सुअर की औलाद ने, तो इसके लिए जो भी आए इनके लिए सबका शुक्रिया. पहले ये अभी लड़ाई ख़त्म नहीं हुई. कल हम इस कलेक्टर ऑफिस जाके वहाँ निवेदन दिया, आज SP ऑफिस में आए. अभी इन्होंने बोले कि शाम तक है तो FIR करेंगे इंशाल्लाह. ये हम और आगे है ना जो लड़ाई लड़ने वाले हैं, हम आगे अगर ये हम आगे नहीं करे, FIR वगैरह नहीं हुई और उसको अरेस्ट नहीं करे तो हम हमारा उपोषण करेंगे सब मिलकर. और सब आप इंशाल्लाह आप सब लोग हैं तो जो मेरे भाई बहनें सब आएंगे इंशाल्लाह. इसके लिए है ना जो सब अपनी फिक्र लेंगे और आज शाम में इंशाल्लाह FIR हो जाएंगी शिवाजी नगर से इंशाल्लाह. इसके लिए आप आगे हैं तो जो